हॅलो फ्रेंड्स, तर चला एकदम सोप्या पद्धतीने आपण मस्त रसरशीत जिलेबी बनवणार आहोत। तर बघू शकता किती छान दिसत आहे, मस्त रसरशीत झालेली आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही जिलेबी जी आहे ती तयार होते। खूपच टेस्टी बनते। एकदा या पद्धतीने बनवून बघा। मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते। एकदम मस्त रसरशीत, अजून गरम आहे, थोडी थंड झाली की एकदम मस्त होते। बघू शकता किती रसरशीत झालेली आहे। तर एकदम मस्त झालेली होती। तर बघू शकता मी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1.5 ग्लास आहे, छोटे ग्लास मी पाणी टाकून घेतलेला आहे। सर्वात अगोदर आपण जिलेबीसाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलं, त्यामध्ये 1.5 ग्लास साखर टाकून घेतलेली आहे। त्यामध्ये अर्ध लिंबू जे आहे ते आपल्याला पिळून घ्यायचा आहे, म्हणजे लिंबाचा रस टाकायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा ऑरेंज कलर जो आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही दुसरा एक कलर टाकू शकता, पिवळा असेल तर। त्यानंतर आता आपला पाक तयार करून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपण इथे बॅटर तयार करून घेणार आहोत जिलेबीचं। तर इथे मी 2 फुलपात्रे जे आहे मैदा घेतलेला आहे आणि 4 चमचे जे आहे तिथे मी दही घेतलेला आहे। दही हे जरासा आंबट आहे। त्यानंतर यामध्ये थोडासा 1 चमचाभर रवा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर एक इनो जो पॅक भेटतो तो पूर्ण इनो मी इथे टाकून घेतलेला आहे। तर इनो टाकणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे आपली जिलेबी जी आहे ती एकदम छान बनते आणि फुगते सुद्धा। सोडा बिलकुल टाकायचा नाही, सोड्याने जिलेबी जी आहे ती मऊ पडते। त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि 5 मिनिटांसाठी तेल सगळ्या पिठाला लागेल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू 5 मिनिटांसाठी करायचं आहे। जर तुम्ही लगेच पाणी वगैरे टाकून मिक्स केलं तर ते व्यवस्थित होणार नाही। तर इथे मी एकदम किंचितसं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालतंय। तर 5 मिनटं अशाच प्रकारे आपलं सगळं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला बॅटर तयार करायचं। तर खूपच छान अशी जिलेबी तयार होते, एकदम रसरशीत जिलेबी। घरच्या घरी आपण परफेक्ट चवीची बनवू शकतो। या पद्धतीने बनवून बघा। त्यानंतर अर्धा ग्लास जो आहे तो इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये मिक्स करून, किमान मला 1 ग्लासभर पाणी तरी लागलेलं आहे। मी अशा प्रकारचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि असंच बॅटर आपल्याला पाहिजे आहे। जास्त पातळ किंवा घट्ट करायचं नाही। यामधले गोळे जे आहेत ते आपण फोडून घेणार आहोत चमच्याच्या सहाय्याने। तर इथे मी हाताने मिक्स करून घेतलं, त्यानंतर चमच्याने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये किंचितसा ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे, खाण्याचा जो कलर भेटतो तो पुन्हा मिक्स करून घ्यायचं, सगळीकडे कलर पसरेल अशा प्रकारे पिठामध्ये। त्यानंतर आपण जिलेबी तळून घेणार आहोत। पाकसुद्धा आपला बघूयात आपण कसा झालेला आहे पीठ कालवून झाल्यानंतर। खूपच मस्त जिलेबी तयार होते। एकदम घरच्या घरीसुद्धा आपण एकदम परफेक्ट अशी जिलेबी तयार करू शकतो। तर इथे पाक बघूयात, आपला पाकसुद्धा उकळलेला आहे। यामध्ये मी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि एक अख्खी इलायचीसुद्धा टाकून घेतलेली आहे। त्यामुळे जिलेबीला सुगंध जो आहे तो खूप छान येतो। तर बघूयात आपण पाक कसा झाला आहे। तर अजून 5 मिनटं उकळून घेऊयात, त्यामुळे आपला पाक थोडासा चिकट होईल आणि एकदम परफेक्ट जसा हवा आहे तसा होईल। तर मी आता पुन्हा करून घेतलेला आहे थोडासा उकळून। तर बघू शकता थोडा चिकटसर झालेला आहे। अशाच प्रकारचा पाक हवा आहे। गॅस बंद केला। त्यानंतर इथे मैद्याचीच पिशवी घेतलेली आहे मी आणि हिला आता कट करून घ्यायचं आहे। यामध्ये आपलं हे बॅटर जे आहे ते भरून घ्यायचं आहे। तर बघू शकता 5 मिनिटे ते भिजवून घेतलेलं आहे मी। त्यानंतर पिशवीचं वरचं तोंड जे आहे ते कट करून घ्यायचं आणि यामध्ये जे मिश्रण तयार करून घेतलं होतं जिलेबीचं ते टाकून घ्यायचं आहे आणि नंतर कट मारायचा आहे एका कोपऱ्यामध्ये, म्हणजे जिलेबी आपला करायला सोप्या जातील। तर आता यामध्ये बॅटर आपण टाकून घेऊयात। तर खूपच मस्त जिलेबी झालेली, सगळ्यांना खूप आवडलेली। तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने जिलेबीची रेसिपी शेअर करावी। तर मी आता सध्या माहेरी आहे, तर मी असंच नवीन काहीतरी जे मला बनवता येतं ते मी बनवत असते। तर आता श्लोकच्यासुद्धा सुट्ट्या संपत आलेल्या आहेत, तर आता जायचं पण आहे 1-2 दिवसांनी। तर म्हटलं चला काहीतरी करूयात। आणि बालुशाहीची रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे, ती बघितली नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा। त्यानंतर मिश्रण टाकून घेतलं, त्यानंतर इथे रबराने पॅक केलं आणि थोडंसं कट मारून इथे आता जिलेबी बनवून घेऊयात। सुरुवातीला जिलेबी लवकर तयार होत नाहीत, कारण कागद जो आहे कडक आहे थोडासा, पण खायला एकच नंबर होतात।
तुम्ही रुमाल जो असतो कॉटनचा त्याला कट मारून सुद्धा बनवू शकता, त्याने सुद्धा छान येतात. तर इथे मी तळून घेतलेले आहे 2-3 अगोदर. त्यामध्ये टाकून घेऊयात पाकामध्ये. पाकामध्ये टाकल्यावर 5 मिनटं ठेवायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या. त्यानंतर बघू शकता नंतरच्या खूप छान आल्या होत्या, आकारसुद्धा छान आले होते. तर मी सगळ्या अशाच प्रकारच्या तळून घेतल्या आणि पाकामध्ये टाकून मस्त 5 मिनटं ठेवून मस्त करून घेतलेल्या आहेत. बघू शकता खूपच छान अशा जिलेबी तयार रसरशीत आणि मस्त खुसखुशीत झालेल्या होत्या वरून. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.